बघा बानू कशी आता मस्त बघा बिहीना आता हे काय कागद काढला हो का. हे कागद असला लावला होता ते आपण पापड हे करतो ना ते कागद. हा का बानू बघितले का. हा का इथं डुमाटली आपल्याला डुमटाय पण येते कारण गादी इतकी लवलवीत आहे का नाही. आणि हे कवर ताईनं पाठवलेलं हे काय. हा किती मस्त आहे. हा का बानू किती बघायला लागली भारी. हा का बघू शकता बानू. हा का हा का किती भारी वाटायला लागल्या बानूला. आता कुठं पण टाकू शकतो याच्या खाली वरनं कापड एक टाकून. म्हणलं तुम्हाला दाखवावं त्यावर तात्पुरतं की मस्त असं म्हणजे टेरिकोटच आहे पण एवढं पण टेरिकोट नाही दोन्ही मिक्स आहे तर मस्त वाटतंय. मळखापाव पण आहे तर बघा बानू बाई बघा. म्हणजे चला तुम्हाला दाखवा बा. बानू छान वाटतंय का. छान वाटतंय भारी वाटतंय का. थँक्यू म्हण माऊ. थँक्यू माऊ. मला भारी वाटायला लागलं म्हणा. मला छान छान वाटतंय म्हणा. म्हण की सांग. एका पुरीला बोलायलाच येत ना लाजत आहे. ही तर दुमटली मी कारण बानूला लय मोठी होती ना गादीन तुडवतेल ही म्हणून मी दुमटून ठेवली आहे. आणि अगं मस्तपैकी बानू खेळवती. ते इकलीलाच गादी आहे. इकलीलाच गादी आहे. आम्हाला तर गादीवर झोपू बी देत नाही पुरगी. आणि हो का हे कागदाची टाकली होती ना रडत होती बानू. लय रडायची बानू. आणि तिला गरम पण व्हायचं ना त्या कागदावर लय. मग त्यामुळं ती भेद होती म्हणून खाली टाकत होती. मग आता गादीवर ते कागद काढून फेकून दिला. ही बसवला. याला पाठीमागनं बेल्ट पण आहे. पूर्ण ही पाठीमागनं पण भरली लय मोठी आहे. ती बेड असतात का मोठ्या गाद्या त्याला पूर्ण अशी बसती गादी एवढी मोठी आहे. मग खालनं पण ही अशी पॅक झाली काय. हा बघू शकते मी दुमटली गादी नाही तर माणसानं अर्धीच कशी काय गादी नाही. कारण ही गादी अशी आहे की लय लुसलुशीत आहे. त्यामुळं काय आपण दुमटून पण ठेवू शकतोय कारण आपलं पाय हे पडणार परत बसणार कुणी पण येऊन म्हणून मी दुमटले आपले तिच्यापुरतीच. आणि जर आधी मोठी होईन तसं आपलं ही गादी पसरत राहायचं. आता बानूला कायमचीच गादी झाली. आणि सकाळनं पण गादीवरच झोपती आणि संध्याकाळनं पण दिवसभर पण. बानूला लईच भारी वाटतंय. नुसतं मऊ 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 लुसलुशीत आहे की नाही. बाहेर जरा टाकत असते ना मी कारण सारखं फॅनच्या हवेने हे होतंय तिला. त्यामुळं मग बाहेर टाकत असते. बघा दोऱ्याने शिवली होती मी गादी ती कागद. हे दोरं हे काढून गादी काढली आणि हे लावलं. याच्यावर एक कपडा आपण टाकून बानूला आरामशीर टाकू शकतोय. तर आपल्या गुलाबाच्या झाडाला बघा किती कळ्या आल्यात फुलं आल्यात बघू शकता. कसली आहे ती फुलं सांगा बरं तुम्ही. तुम्हाला उगा येतात का. ऑरेंज कलर मिक्स आहे दोन्ही पांढरा आणि ऑरेंज कलर. बघा बघू शकता कटाई केलेली एवढं वाढलं. आणि ही चिनी मिनी बघा बारकी खालची फुलं ती काय वाढना बन आणि काहीच होईना. आणि ही आपली झाडं तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ती पेरू मस्त असा फुटलेला आहे तर कारण पेरू पण लय पिकतात कुणी पण खाता आपण काय कोणाला नाही म्हणत नाही. म्हणलं चला तुम्हाला दाखवा. आणि ही तुळशी आणि ही फुलं कोणी बी नेते ते पुरी फुलं. आता दीक्षा असल्या दीक्षा लिहिते आपली फुलं तिला आवडतात. शाळेसाठीच लेकरांना घेतले होते. प्रत्येक पोरगीच्या डोक्याला असते ना आपलेच लेकराच्या नसल्या म्हणून मी झाडं आणून लावली होती. गेल्या वर्षीचं हाही झाड 2-3 वर्ष नाही झालं. तर चला बानूबाई मस्तपैकी अशी टाकली आता बाहेर बघू शकता. का लांबनं पण तुम्हाला दाखवते. बारकी पण गादी करा येते मोठी पण गादी करा येते. ती जिथं दुमटली ना दुमटाय पण येते कारण ती कडक गादी नाही एकदम अशी लुसलुशीत आहे की त्याच्यावर झोपलं तर
उठ वाटून असं. तर चला हेडेवावला असला आणि बानूसाठी आपले एक एक लाईक थोडंसंच राहिले, थोडं राहिले तेवढ्यासाठी नक्कीच लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी लय महत्त्वाचा आहे बानूला. तर चला बाय.